कैसा नंबर लिया कैसे फोन होगा जाके नंबर भेटेगा साक्षीदार तर चोपडाशहरामध्ये काल एका युवकाने खाजगी सावकाराच्या घसाला संदर्भ आत्महत्या केली. या संदर्भात काय असेल? लोहियानगर चोपडा या ठिकाणी राहणारा योगेश सुनील चौधरी वय 27 वर्ष आहे. यांनी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी मरण्याच्या अगोदर एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. कुणाकडून तरी त्यांनी उसने पैसे घेतले होते आणि त्या व्यक्तीने त्याला पैसे वसूल करण्यासाठी किंवा व्याजासाठी त्रास दिल्याची त्याच्यामध्ये असं एक नमूद आहे. तर आज सकाळी पोस्टमॉर्टम झालेला आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे जे आई वडील असतील ते काय तक्रार देतात त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई होऊन जाईल. सर, छोट्या शहर आणि तालुक्यात असे वाईट सावकार आहेत, बरेचसे सावकार आहेत, त्यांच्यामुळे बऱ्याच जणांना असे त्रास होतो आणि अशा त्रासामुळे काही जण आत्महत्याच्या प्रवृत्त होतात. अशासाठी आपण काय आव्हान करू शकतो? जर कोणी असं खाजगी सावकार पैशाच्या वसुलीसाठी त्रास देत असेल तर किंवा अव्वाच्या सव्वा काही व्याज घेत असेल तर निश्चित पुढे येऊन तक्रार करावी. आम्ही 100% त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करू आणि अशी कोणी अत्याचार करणार नाही याची प्रतिबंध करू.